हेलो हेलो, ये मेरा डायलॉग है। हेलो 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 चोर है, सब चोरिया। हेलो चोर्या, गंमत गंमत चोर्या, खोट बोलायचं नाही। हॉटेलवाल्याचा डायलॉग आहे 77 वाल्याचा। खोट बोलायचं नाही, चोर्या रे चोर्या। ऐका नाही, हा मस्त आहे, हा चांगला आहे, ऐका बर। हे बाबा हे पण बसा रे, हे 2 मिनिटं हे बरं, हे अरे लाईव्ह नका रे करू, एवढं नका मारू आम्हाला। हे बरं, अरे उद्या टाका सकाळी, टाका सकाळी उद्या। कोण आहेत ते, त्यांची नावं द्या रे बरं, कोण आहे रे अक्षय? अरे लाईव्ह तर नका करू, मर्रा ते उद्या टाका, काय कमवायचं ते कमवा। किती तुम्हाला बोलायचं, अरे लाज नाही, लज्जा नाही, अब्रू नाही, शरम नाही, सगळी बाजून कधी नका ना, उद्या टाका ना, निवांत मस्त। तरी सांगतो शाहीर 80% वारी केले, ज्या दिवशी 100% करेल ना तेव्हा फाटल फाटल फाटल। का म्हणतोय असं, का म्हणतोय? अरे मोठे मोठे गार केले, तेच काय मोठे, मग सांग कोण मोठे आहेत ते? चल 15 कार्यक्रम या यंदाच्या वर्षात नाही, त्याच्या 17-18 कार्यक्रम काय, त्यातले 15 कार्यक्रमात खेळवालच आहेत तुला, दुसरा कोण आहे तुला असेल तर सांग, चॅलेंज। 15 का 16? बुवा बसतो, बुवा बरोबर आहे का खोटा आहे? मंगेश बुवा, 15 कार्यक्रमांना खेळवालच आहेत तुला, शक्तीवाले यांना। दुसरा कोण आहे आणखीन मोठा? दाखव मला, कुणाच्या एवढ्या मारे आहेत त्या, दाखव तुमच्या समोर। नंबर 1 ऐका, ए पोरांनो, मी मला अंगुराचा कसं दिलं बुवानी? पोरांनो काय रे पोरांनो, आज असा काय घडला? पोरांनो आज असा काय घडला? अरे हिम्मतवाला बुवा एकदम नरम पडला, आज असा काय घडला? एकदम नरम पडला, कसा काय पडला? ऐका ऐका, मला म्हणतात कणा मोडतो बोलतो, असं मला काय राग नाही त्याचा। मी बोललो हवा काढतो, मला राग नाही त्याचा, अजिबात घेणार नाही। मस्त स्तवन खूप सुंदर लावले हा। 28 तारखेला तुम्हाला आवर्जून सांगतो, सकाळी बारी वेगळी जाणार चॅलेंज, आणि संध्याकाळी बारी तुम्हाला वेगळी जाणार चॅलेंज आहे आपली। 28 तारखेला तुम्हाला आजच लिहून ठेवा, सकाळी गाणी वेगळी आणि संध्याकाळी तुम्हाला गाणी वेगळी। हे माझं मस्त सुंदर स्तवन, लेखणी सुंदरच आहे, प्रश्नच नाही। हसून खेळून लोकांना अगदी बरोबर येडा बनवतो, पेढे खातो ना। हा, आम्हाला शक्तीवाल्याला तुमच्या भगतगिरी करायची गरज नाही, तुरवालेच करतील तुमचा, त्यांचंच कापलं कार्यक्रम, आमचं नाही कापलेलं तुम्ही। आमचा आम्ही बरोबर, आमच्या हक्काचं आम्ही करतोय, तुम्हा तुरेवाल्यांपासून जपून राहा। हा, मी तुम्हाला आज सांगतोय, ऐका स्तवन काय रे बरं नो? अरे दुःखाचं हे गाठोड सोडायचं, जाऊन स्वामी चरणी
दुःखाचं हे गाठोड सोडायचं. सुंदर आहे, सुंदर. ऐका, त्याला उत्तर पण कसं आहे काय? अरे कुठं दिला बरोबर? हा थांब, हाय त्याच्यावर टाकला का रे? नाही, पहिलं बनवा. नाही तर आमचाच देतो तुला. गणा पहा, शपथ सांगतो, गणा शपथ सांगतो. आवाज आला नाही. मी बरीचशी नावं घेतली ना. नितीन रसाळ गोवा आलेले आहेत. नितीन मास्कर झाला माझ्या मित्र, तोळेवाले शाहीर आहेत. दादा पाटील मासाळ गावातून बरीचशी मंडळी मित्र आले. बक्षीस सुद्धा आलेलं आहे. आईच्या गाण्याची कटिंग बघा. आणि हे म्हणतात वर्षान दिला. अरे वर्षान दिले पण सोजवळ दिले ना. काय आईला शिव्या दिल्या? आईला काय शिव्या दिल्या? वव्याच राहिल्या. मग मान्य करा ना. बस सचिन बुवाने कटिंग दिला ते योग्य आहे असं मान्य करा ना. वर्षात दिली हा एवढी. आणि मला म्हणतात काय तुमची गाणी किती आहेत? 3 वर्षातली. अरे गणबाई पूजला आहे मी, मोहना भेट द्यावी. गेला या वर्षी हिरकणी गायली. अशी हिरकणी गाऊन दाखव, त्या दुधाचे उपकार फेडून दाखव. कसली हिरकणी गायले या 2026 मध्ये? गेल्या या 26 मध्ये गायली आत्ताची हिरकणी. आणि आज पद्मिनी गाणार आहे आणखीन. पद्मिनी गाणार आणखीन. बघा नवीन कशा विषय देतो तुम्हाला. सचिन बुवा असाच नाही म्हणत. असा नाही झालेला सचिन बुवा. हिरकणी गायले आज तुम्हाला पद्मिनीनं तुमच्या त्या भागाला भाग. ऐका बक्षीस रामवाडी पन्हाळचे मितेश शिंदे, मितेश मिलिंद, सुमित ब्रदर्स ग एक काय आणू गणाची कटिंग. त्यासाठी मगाशी बक्षीस आलेलं आहे. मगाशी बक्षीस आलंय संदीप दादा शेडगे दादांच्या माध्यमातून ग एक काय आणू. मग मी मित्रांनो काहीतरी समाजाला चांगलं दिलंय म्हणून ही लोक येणार की ह्यांना काय पागल झाले? हे लोक 500-500 रुपये द्यायला मला वेळ लागलाय. अरे सिलेंडर भेटत नाही इथं. पेट्रोल महाग झालंय. पेट्रोल पण पंपावर मिळत नाही, डिझेल मिळत नाही. आणि ही लोक मला 500-500 रुपये देतात. पागल झाली ही लोक. काहीतरी मी दिलंय ना समाजाला, हे मान्य करा ना. हे मान्य करा. आणि सोज्वळ उत्तर दिलंय मी. सोज्वळ उत्तर दिलंय. तुम्हाला नाव ठेवायला जागा पण नाही. फक्त तुम्हाला ते मान्य केलं तर कसं हार होईल. हार होईल. मी काय म्हणतोय, तुम्ही माझ्या गाण्याचं, माझ्या कुठल्याही गाण्याचं तुम्हाला इतकी गाणी दिली वर्षांनो 2 वर्षात द्या ना असं उत्तर मला. चला जसं लोकांनी माझं जसं मला म्हणतात ना, तुम्ही मला गायलं नसेल माझ्या ह्याच्यात, माझ्या मुलांना गायलं, माझ्या घराण्यातल्या पोरांना गायलं, पण मी उत्तर तुम्हाला वर्षांनी का होईना योग्य दिलंय. समाज मान्य करतोय, तुम्ही का नाही करत? तुम्हाला झोकायची अजून सवय नाही. तुम्हाला झोकवणार, तुमचा कणा मीच म्हणणार. हा एकच शाहीर आहे या शक्तीपुऱ्या जो या शाहिरीला नरम पाडू शकतो. आज तुम्ही बघितलं पहिली बारी म्हणून जास्त बोलत नाही. बक्षिसाला जय भैरी भवानी ग्रुप, जय भैरी ग्रुप, बाळूमामा कट्टर समर्थक. बाळूमामांचं गाणं सुद्धा गायलं. अहिल्याबाई होळकर मी गातो. तरी मी ह्यांना मला विलन बनवून टाकले त्यांच्या समाजामध्ये. गाणी कशी देतो. आज पण एक विषय आणला कसा येतो ऐका. रमेश सनगरे, साई आंबेकर, अजिंक्य पड्याल, विनीत परशुराम, सिंगम सनगरे, तेजस पड्याल, आकाश माने, यश काका यांच्या माध्यमातून 500 रुपये आले. बाबादादा पाटील आणि या ठिकाणी कुठं यांच्यावर पैसा आलेलं. ते पैसे तो डायलॉग तुमचाच आहे. आम्ही कशाला सांगू. बाबादादा पाटील, रोशन धुमाळ दादांच्या माध्यमातून ग आहे काय आणू. संदीप दादा शेडगे त्यांच्या माध्यमातून ग आहे काय आणू. लोक पागल झाले. यांना पैसे जास्त आले म्हणून देतात मला. ऐका चला देऊया. हा त्याला ग आहे काय आणूच द्यावं पैसा. त्यांचा गाणं फेमस आहे. त्यांचं मी घेत नाही. त्यांनी गायले बरोबर. काम करो, थोड़ा नॉर्मल करो. हो हा गाल हा स्वर तुम्ही गाल काय. हा गाल हा गाल. ऐका आई बाप सोडून गावी अरे पोटासाठी गेलास तुर. तीन रात मला लेकरा गड्या तुझी हुरहुर पाहिली नाही ना तोंडाला मी वर्षभर. पण त्यानं पाहण्यासाठी मन हे झालंय आतुर. अरे बाबा काय नको आणू तू फक्त ये न सणाला. हे गुणी ना तुला दिला आणि लाडक्या सुनाला. अरे बाबा काय नको आणू तू फक्त ये न सणाला.
नातू नातीला आणि नंत्या सुनाला अरे बाबा काय नवानो रे नवनाला येते नातू नातूला सारख्या तुला बाबा काय नवानो रे नवनाला येते नातू नातूला सारख्या तुला हे काय रे प्रफुल्ल, ते गाण्याची चाल काय दिली ना 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 राखी काय बा राखी बांधायला भाई काय रे भावाला काय म्हणतात ना बस शपथ बा त्या गाण्याचं काय म्हटलं ना निर्गुण निराकार हे ईश्वर मूळ काय म्हणते काय काय जो आहे समजत होत नाही ऐका ऐका निराकार जित सहज तेथे सुवर्णाचा गण वैष्णवी माया शिल्प शक्ती होतो मी ऐकून काय जो समज असणार तो तुम्ही लिहून द्या मला लिहून जर 26 तारखेला उत्तर नाही दिलं तर 2 बापाचा सांगून जातो तो लिहून द्या मला शपथ सांगतो शब्द मला ऐकायला आले नाहीत तरी पण उत्तर देतोय कारण मी एकाच बापाचा आहे आम्ही बाप एकच सांगतो म्हणून म्हणतोय ऐका निर्गुण निराकार हे ईश्वराचं मूळ रूप आहे त्यांचा गाण्याची सुरुवातच ती आहे निर्गुण निराकार हे ईश्वराचं मूळ रूप आहे मूळ रूप अमूर्ती आहे त्याला मूर्ती नाही आकार नाही आकार नाही रूप त्याला आकार नाही गुणधर्म नसतात परमेश्वर सर्व व्यापी आहे असं त्याचा अर्थ आहे सोन्याचा गण गातात म्हणून मी काय म्हणतो बघा निराकार मी निर्गुण ईश्वर निराकार मी निर्गुण ईश्वर हे जरा ऐकून निराकार मी निर्गुण ईश्वर हे जरा ऐकून तिन्ही देवाला निर्माण केले गड जाऊ नको भैकून चला सचिन वाला सलाम करायला आज गवळीची कटिंग काय दिले बुवाच्या गवळीची कटिंग गवळण तर मला वाटलीच नाही गण पण नाही वाटला गवळण पण वाटली नाही साली कटिंग काय दिली ती फक्त ऐका तुम्ही जर म्हणाल नाही सचिन बुवा शाब्बास आज शाब्बास म्हणा शाहीर तुम्ही पण म्हणाल तुम्ही सुद्धा म्हणाल काय म्हणताय गवळण बुवाची ए दिली आरोळी ए चांगलं जाताली खालच्या तोंड्यात यांना नाही समजत ते म्हणतात काली 5 लाव ते म्हणतात काली 5 लाव आणि गातात काली 4 लाव मेलं बुवा रात्री अरे त्या संगीतकारांचे तिकडे काहीतरी ठेवा ऐका असू द्या ते चांगले आहेत तुमचे बालपेकर दादा सगळ्यांना मानाचा मुजरा करतो संकेत बसले झाडवाल्यांसाठी तुम्ही एवढी नावं नाही मला पाठवायची टाइम जातो विनोद बोडके निलेश लिंगायत असं असं मध्ये मध्ये येत झालं भुवनच तेवढे येतात मग पैसा आलं आणि हे काय चिचोक आहे तुम्हालाच तेवढं पैसे हे काय चिचो काय ऐका आता फक्त गवळ्यांची सारी कटिंग असेल ना कटिंग मग गवळ्यांची कटिंग आहे का कशी सचिन बुवानं दिलं ना हे सचिन बुवाची लेखणी आहे सचिन बुवाची लेखणी आहे ऐका काय म्हणतात दिली आरोळी वो हा घाल वो वो हा घाल तुम्ही हा घाल काय ऐका घरादाराचा पसारा केला जमला नाही संसार तुला तुझे कर्म तुला भोगले जन्मा येऊनी परत आमर जन्मा येऊनी भोग देऊ नाचू नका भोग देऊनी सांग किती दिवे लावले ही गवळण नाही बरं सांग तरी पण उत्तर ऐका परत ऐका ए नाचू नका एकटी मिळणार सांभाळतो घरदार विषय आहे का एकटी विणार सांभाळतो घरदार नवरा बसतो पारावर एकटी विणार सांभाळी घरदार नवरा बसतो पारावर माझे कर्तव्य पाडले पार कर्तव्य पाडले तुझ्या सारखे पोट फाडून गड्या बाहेर मी काढले तुझ्या सारखे पोट फाडून गड्या बाहेर मी काढले तुझ्या सारखे पोट फाडून गड्या बाहेर मी काढले तुझ्या सारखे पोट फाडून
पश्चिमेला तुझ्यासारखं र मोठ फाडून किती दिवे लावले म्हणतो ना, किती दिवे लावलेस म्हणतो भोगुनी चला इसको उत्तर काय ते उत्तर. हा परत गवळण जर मला गायली ना शपथ सांगेन आई शपथ सांगेन जर मला परत गवळण ही लावली किंवा कुठला याला तर शपथ सांगेन ह्याला ह्याच्यापेक्षा उत्तर ह्याला मिळूच शकत नाही. तुझ्यासारखे र पोट फाडून गड्या बाहेर मी काढले. कसा आहे श्याम जोडीतला आहे, श्याम जोडीतला आईला जाऊन विचारा. अरे ऐका आता माझा खोंड्यात मला बोललो बहिणीची मारली खोलू बरोबर. आता खोंड्यातला उत्तर बोरुली द्यायला पाहिजे. ह्यांच्या गाण्याचं उत्तर मी 1 वर्षांनी दिलं ह्यांना पटत नाही. मग खोंड्यातला उत्तर बोरुलीत देतात. हे मला बोरुलीत मी ह्यांना काय बोललोच नाही. हे म्हणजे मला सांगतात शाळा म्हणजे मला सांगतात शिकवतात शाळापणा. मग तुम्ही काय करताय गवळणीचं उत्तर मी तुमच्या गाण्यात मी काय बोललो असेल तर मला तिथंच उत्तर तुम्ही द्यायला पाहिजे होतं ना. म्हणून मी वर्षानं उत्तर देतोय काही चुकीचे नाही समाजाला पटताय आणि म्हणून ते किस्तवून राहिले नाही पोरांना. लांबरे मोहनच्या ओ बाय मग गाणी म्हणू का नको ओ बाय थांबा चला हा घेतो लांबोरे बांचे बघा ते बाबांची पण कट दिले आणि मी म्हणतो सांगतोय तुम्हाला अष्टगण कापणार म्हणजे कापणारच आणि तो असा कापेन परत अष्टगण लावणार नाही. ऐका मा एक देतो. अरे रेकॉर्डर वरती लाव खाली वरती लाव वन रेकॉर्ड ब्रेक आता चाली नाही कोण का लागलंय खुळ आणि महाभारतात विषय संपवला. याच्या आईला निजवतो पलगावर. मी महाभारतच गातोय. जेव्हा अज्ञातवासामध्ये पांडव होते अज्ञातवासामध्ये विराट नगरीचा राजा विराट आहे का नाही आणि त्याचा मेवणा आपला साला मेवणा म्हणजे साला आपण साल्याशिवाय आता बोलणारच नाही. हा कंस पण साला आणि हा विराट नगरीचा दुष्येना त्याचा विराट राजाच्या बायकोचं नाव आणि तिचा भाव हा किचक आहे ना किचक नाव त्याचं किचक काय म्हणताय का किचक बुवा किचक हा ऐका असा आहे तो विषय. नवीन विषय देतो तुम्हाला. का लागलंय खुळ अरे जाईल संपूर्ण कुळ जर का नादाला लागशील सनकीच्या. द्रौपदी म्हणते किचकाला 1 वर्ष अज्ञातवासामध्ये राहायचं होतं. 1च वर्ष राहिलं होतं कारण जर त्या वर्षात पकडलं तर पुन्हा 12 वर्ष 14 वर्ष वनवास 12 वर्षाचा वनवास असं ठरलेलंच होतं. आणि म्हणून त्या विराट नगरीमध्ये द्रौपदी आपल्या त्या सुदेशनाचे केस विंचरते. अर्जुन काय करतोय तर भुदुंग वाजवतोय आणि नकुल काय करतोय गोशाळेमध्ये. सहदेव काय करतोय तर घोड्यांच्या शाळेमध्ये आणि भीम काय करतोय तर जेवण बनवायचं काम करतोय. विषय कसा आहे का लागलंय खुळ आणि मग त्या द्रौपदीवर नजर पडली किचकाची. का लागलंय खुळ जाईल संपूर्ण कुळ जर का नादाला लागशील सनकीच्या. 12 भानगडी भाऊ बंदकीच्या 12 भानगडी भाऊ बंदकीच्या अरबीन पाण्याचा मरशील रणकीच्या. आता कसा लागलंय कुळ जाईल संपूर्ण कुळ सनकीच्या. लागलंय कुळ जाईल संपूर्ण कुळ नादाला लागशील सनकीच्या. 12 भानगडी भाऊ बनकीच्या बिन पाण्याचा मरशील रणकीच्या. 12 भानगडी भाऊ बनकीच्या बिन पाण्याचा मरशील रणकीच्या. 12 भानगडी भाऊ बनकीच्या बिन पाण्याचा मरशील रणकीच्या भानगडी बनकीच्या बिन पाण्याचा मरशील रणकीच्या. 12 भानगडी भाऊ बनकीच्या बिन पाण्याचा मरशील रणकीच्या. 12 भानगडी भाऊ बनकीच्या बिन पाण्याचा मरशील रणकीच्या. विराट नगरी किचक मेला द्रौपदीचा त्याने अपमान केला. लाडात येऊन म्हणते त्याला एकांतामध्ये ये भेटायला. तुझं नि माझं गोड गोपीत राज नको बोलू तो गोष्टी आणखीच्या. 28 ला देईन तुम्हाला 28 ला विषय. अरे 12 भानगडी भाऊ बनकीच्या बिन पाण्याचा मारशील रणकीच्या. किचकाला म्हणतो किचकाला रण म्हणजे रण मैदान.